आज बघूत आपण कसर. कशाचं बघायचंय? कसर. डिस्काउंट. प्रव्याजीच्या उलट कसर आहे. प्रव्याजीच्या उलट काय आहे बरं? कसर. ज्याला प्रव्याजी लक्षात आले. प्रव्याजी रोजकीय नोंदींमध्ये नावे साईडला लिहिलो का जमा साईडला? बरं, रोजकीय नोंदींमध्ये प्रव्याजी खाते जमा साईडला, मग कसर खाते आता कुठे लिहायचंय? नावे साईडला. ताळेबंदामध्ये प्रव्याजी कुठं दाखवत होतात? देयता बाजूस. आता कसर कुठं दाखवायचंय? संपत्ती बाजूस. एकदम उलटच आहे बरं का. प्रव्याजीची नोंद असेल किंवा कसरीची नोंद मागवल्याच्या नोंदीमध्ये करायचे का मिळाल्याच्या नोंदीमध्ये करायचे? कधीही मागवल्याच्या नोंदीमध्ये. त्याचं खात्याचा उल्लेख प्रव्याजी खाते हे आपण बघा वाटपाचे प्रव्याजीसह वाटपाची राशी मागविल्याबद्दल म्हटलं का नाही आपण, म्हणजे सरळ सरळ कसं ध्यानात ठेवायचं? ती मागवल्याच्याच नोंदीमध्ये करायचे, मिळाल्याच्या करायचे का आपल्याला नाही. आलं लक्षात? चला घ्या आज कसर बघूत. पेज नंबर 329 आहे बघा. पेज नंबर 329. लय सोपं क्वेश्चन आहे बरं का, जास्त पण दिलं नाही ह्याच्यात. हप्ते वगैरे काहीच नाही. तर अश्विनी लिमिटेडचं आहे का? आपली दिदी अरे नालाय का तसं मला जाणू. अच्छा कोण विचारलं तरी मला बायकोचं नाव घ्या. अंगद नका. आलं नाही का तू आज? अश्विनी लिमिटेडने बा किती शेअर्स विक्रीस काढले? 10,000. किती रुपये प्रमाणे मूळ किंमत आहे त्याची? 15 रुपये. ओके. आणि कसर किती रुपये म्हणते? 1 रुपया. ओके. कसर नेहमी प्लस करतो का मायनस करतो? बरं मायनस. जास्त किमतीनं म्हणल्यास किंमत वाढते आहे. मग आता बा 15 रुपये किंमत होती, 1 रुपये डिस्काउंट न, याचा अर्थ आपण ॲक्च्युअल कितीला विकलो असेल? आता सांगा बरं मला. किंमत होती किती त्याची? 15 रुपये. बरोबर आहे. किती रुपये डिस्काउंटवर विकायला होता सध्या मी? 1 रुपया डिस्काउंट. म्हणजे ॲक्च्युअल कितीने विकला असेल मी? 14 रुपयानं. 14 कसं आलं लक्षात येईल ना? ओके. मग आता ती 1 रुपये डिस्काउंटचा उल्लेख आपल्या जवळ हिशोब ठेवावा लागतं का नाही आपल्याला? आणि जास्तीनं जर विकलो 10 रुपयाची वस्तू 12ला विकलो तर किती रुपये प्रव्याजी होती तिथं? 2 रुपये. 10ची वस्तू 20ला विकलो तर प्रव्याजी किती झाली? 10 रुपये. लक्षात राहील की? ओके. आजची 15ची वस्तू कितीला विकायला आपण? 14 रुपयाला. मग कसर किती रुपये निघाले? 1 रुपये निघाले. तर बघा आता खाली हप्ते वगैरे एकदाच 15 रुपये घेणार आहे का त्यानं? नाही. तर खाली अर्जासोबत किती घेणार आहे बरं? अर्जासोबत किती रुपये? 5 रुपये का? ओके. आणि वाटपासोबत 9 रुपये. प्रथम नाही का? चलो नाही तर नाही, हरकत नाही. 9 आणि 5 किती झाले बरं? 14 झाले. आता इथं जसं कंसामध्ये देतात तुम्हाला प्रव्याजी किंवा कसर कंसात दिले का तसं द्यायच्यामध्ये कुठं आपल्याला नाही. तर त्यासाठी मी काल तुम्हाला टिप लिहून दिलं बा लाईव्हमध्ये. काय म्हटलं होतं? प्रव्याजी आणि कसरीचा जर समजा कोणत्या ह्याच्यावर आकारणी करायचं ह्याचा जर उल्लेख जर केलेलं नसेल, तर तेव्हा आपण कशावर करायचं असते? वाटपावर. कशामध्ये करायचं आहे आपल्याला? वाटपामध्ये करायचं आहे. दिलोय का तिथं? आहे का? उल्लेख जर नसेल तर ती कशामध्ये करायचं म्हणतोय आपण? वाटपाच्याच नोंदीमध्ये करायचं. ती प्रव्याजी पण कधी कधी तुम्हाला कंसात देत नाही, तर तेव्हा पण कशामध्ये करायचं आपल्याला? वाटपामध्येच करायचंय. आलं लक्षात? चला आता कंपनीला अर्ज किती आलेत बघा बरं. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य खालचं असतं. निर्गमित सर्व भागांकरिता अर्ज प्राप्त झालेत आणि आवंटनही करण्यात आले आणि आवंटनावर येणे रक्कम प्राप्त झाली म्हणजे सगळी रक्कम आपल्याला मिळाली. तर ओके. मग आता सर्व भागांकरिता अर्ज प्राप्त झाले म्हणजे आपण विकायला किती काढलो होतो? विकायला किती काढला शेअर्स? नालायकानं विकायला किती काढला? 10,000. आणि जेवढ्याला तेवढेच अर्ज आलेत ना आपल्याला. म्हणजे किती आलेत बरं आता? 10ला 10च आलेत. मग वाटप किती करणार? 10,000. बरोबर आहे. हप्ते कशावर घेणार? भांडवल कशावर उभा करणार? 10,000वरच करणार. आलं लक्षात? चला बाबर आता 10,000 गुणिले 5 50,000 आणि 10,000 गुणिले 9 90,000. ओके. झालं इथपर्यंत. आता सगळ्यात महत्त्वाचं वर्किंग नोट बघा इथं. वाटपामध्येच आहे ना आता आपल्याला समजायचंय बा. इथं वाटप म्हणजे वाटप आता टोटल कसरी सहित किती रुपये असेल बरं? इथं 10 रुपये. हो का? मी 10 कसं गेलो बा इथं? मी कसरी सहित किती आले बरं? इथं 10 रुपये. ॲक्च्युअल वाटप किती रुपये किंमत आहे बरं? 9 रुपये. आणि कसरीचे किती रुपये आहेत बरं ह्याच्यामध्ये? 1 रुपया. म्हणजे असं टोटल किती झाले बरं आता? 10 रुपये. 10 आणि 5 15 रुपये आले का तिथं? आता 9 रुपये आपल्याला कुठं ट्रान्सफर करायचे? तर भांडवलला म्हणतो. आणि 1 रुपया काय करायचे आपल्याला? कसर आहे.
1 रुपया काय कसर. किती भागांवर आहे बर 10,000 भागांवर. किती भागांवर आहे 10,000. वाटप किती भाग करायला आपण 10,000च ना. ओके. कमी आले तर कमीचा विचार करतो आपण, जास्त आले तर जास्तीचा विचार करतो का नाही. जेवढे आपले जो होते तेवढ्याच. मग 10,000 न बघा बरं इथं किती झाले 90,000 आणि ह्याचे किती झाले बरं 10,000. 1 रुपयानं गुन्हा केल्यास 10च येणार आहे ना आपल्याला. चला कॉलम्स तयार करा फास्ट. प्रव्याजीचं उलट काय म्हणतो आपण कसर. प्रव्याजी जमाला येतं तर कसर कुठे येते नावेला. पण कोणत्या नोंदीमध्ये मागवल्याच्याच नोंदीमध्ये करायची. मिळाल्याच्या नोंदीमध्ये करायचंय का नाही. पेट्या काय अडचण आहे का नाही ना. तुला तुझ्या संसारातलं साहित्य सांभाळणं नाही कसं करावं रे. त्याला कशाला दिलास तुझी लक्ष्मी. असं आहे का दोघात घेतलेला आहे का. कसं करावं रे तुम्हाला. वरी नाव टाका रे दिदीचं नाव. अश्विनी लिमिटेड यांच्या पुस्तकात रोजकीर्द नोंदी. एकतर दिदी म्हणा नाहीतर एकतर वहिनी म्हणा. बाकीचं होय ग असलं तर आपल्या नशिबात नाही म्हणायचं आहे की नाही. नाही पोरांचं नशीब नाही आता सध्या. चुकून अवघड आहे. चला झालं झालं का. हा वडावडी करायला एवढा वेळ. चला प्रत्येकाचे किती नोंदी होते बर. म्हणजे टोटल नोंदी किती करायचे आज 4. पहिल्या कशाची करायचे तर अर्जाचे. पहिली कशाची होईल बरं अर्जाची मिळाल्याची. नंतर भांडवलला स्थानांतर केल्याची. मग मिळालं म्हटलं की नेहमी बँक खाते काय होते म्हणतो आपण नावे. बँक खाते नावे. जिथं मला सांगायचं समजावून तिथंच मी लक्ष देईन बरं का. किती रुपये अमाऊंट बरं 50,000. कशाची मिळाले तर हा मग भाग अर्ज खाते जमा. भाग अर्ज खाते जमा. किती 50,000. तर टिप काय लिहिचाल बर भाग अर्जाची राशी मिळाल्याबद्दल किंवा प्राप्त झाल्याबद्दल. झालं. एंट्रीमध्ये काही चेंज झाले का नाही. अर्जामध्ये बदल कधी होतं जास्त अर्ज आले तर तिथं एंट्रीमध्ये बदल होणार आहे. कमी आले तर कमीचाच विचार करतोय किंवा आहे तितकेच असले तर तेवढ्याच विचार करायचे. जास्त आले तर आपण काय करतो एकतर परत करतो किंवा अनुपातिक करतो किंवा दोन्ही पण करू शकतो. झालं. चलो आता नंतर मिळाल्यानंतर कुठं स्थानांतरित करायचे आपल्याला भांडवल खात्याला. तर नंबर नेक्स्ट भांडवल खात्याला कशाचे स्थानांतरित करायचे तर अर्जाचे. तर घ्या मग भाग अर्ज खाते नावे. तर खाली भाग भांडवल खाते जमा. किती रुपये अमाऊंट बर 50,000. घ्या मग भाग अर्जाची राशी भाग भांडवल खात्यात स्थानांतरित केल्याबद्दल. भाग अर्जाची राशी भाग भांडवल खात्यात स्थानांतरित केल्याबद्दल. झालं. चलो आता नंतर कशाचे करायचे बरं आपल्याला वाटपाचे. किती नोंदी होते बरं 2. वाटप असेल हप्ते असतील किंवा काही असेल त्यांची प्रत्येकाची पद्धत कशा म्हणतो पहिलं मागवलं नंतर मिळालं. आलं लक्षात. आणि ती प्रव्याजी असेल किंवा कसर असेल ती वाटपावरच विचारतात असं नाही बरं का. हप्त्यांवर सुद्धा विचारू शकतात. हप्त्यावर विचारलं तर तिथं फक्त वाटपच्या ठिकाणी हप्त्याचं नाव लिहायचं. बदल काही करायचं नाही. ओके. चला आता पहिलं कशाची नोंद करायची म्हणलं वाटपाची मागवल्याची. आणि ती कसर असेल किंवा प्रव्याजीचा उल्लेख असेल ती कशामध्ये करायची आपल्याला मागवल्याच्याच नोंदीमध्ये करायचंय ना. अगोदर मला साधी एंट्री कशी होते सांगा बरं. आपण वाटपाची मागवल्याची कशाची मागवलं वाटपाची ना. म्हणजे वाटप खाते नाव इकडे बाजूला लिहितोय समजण्यासाठी. तर खाली भाग भांडवल खाते जमा. ही आपली सिंपल एंट्री आहे बरोबर आहे. मग आता जर समजा प्रव्याजी जर म्हटलं म्हणजे आगाऊ किंमत आलती ना. मग प्रव्याजी आगाऊ मिळाल्यानंतर ते आपलं खर्च असते उत्पन्न. उत्पन्न आगाऊ मिळाल्यानंतर आपलं काय ते उत्पन्न आहे ना पहिलं. मग उत्पन्न म्हणले असं आपण खात्यांचं पद्धत माहिती आहे ना. कुठल्याही खात्याची नावे बाजू कशाची असते नावे बाजू खर्चाची आणि जमा बाजू ही
उत्पन्नाची. मग प्रव्याजी आपलं खर्च का उत्पन्न? प्रव्याजी म्हणजे आगाऊ मिळाले उत्पन्न आहे, तर उत्पन्न म्हणल्यास प्रव्याजी कुठे लिहित होतो आपण? जमा साईडला. म्हणजे प्रव्याजी खाते जमा असंच लिहित होतो ना, बरोबर आहे. आणि जर समजा प्रव्याजी जमा आहे, मग कसर संस्थेच काय आहे? मग आपल्या खर्च आहे ना. कारण का बरं का, 15ची वस्तू 14ला विकायला हो, 1 रुपये माझं घाट आहे ना, बरोबर आहे. मग 1 रुपये माझं नुकसान आहे. मग नुकसान मी नावेला लिहू का जमाला लिहू? नावेला. म्हणजे आता प्रव्याजी जर जमाला तर कसर कुठे येईल बरं? नावेला. म्हणजेच कसं बरं आता इथं ऍड होईल ना, नावे अगोदर लिहितो वेळेस. म्हणजे कसं बरं का, अगोदर एंट्री लिहू तिथं भाग वाटप खाते नावे, पुन्हा नंतर भाग कसर खाते नावे, फक्त ऍड झाले ना त्याच्यामध्ये. आणि खाली भाग भांडवल खाते जमा. एंट्री पाठ करत बसायची गरज आहे का त्या कसरीची प्रव्याजीची? फक्त कुठं लावायचं तेवढं ध्यानात ठेवायचं. नेऊन तिथं थुका, जसं आपण चिटकावतो थुका लावून, तसं चिपकवायचं इथं. ओके, लिहिलो. चला आता भाग वाटप खाते नावे किती रुपये बरं? वाटप किती रुपयाचे व्हायलेत आपले? 9 रुपये. म्हणजे किती? 90,000. कसर खात्याला किती रुपये आहेत बरं? 10,000. म्हणजे आता तीन कसर खात्याचे 10,000 कुठं? नावे साईडला लिहू का जमा साईडला? नावे साईडला. इथं नावे म्हटले म्हणून नावे साईडला 10,000. आणि खाली भांडवल खाते जमा. टोटल रक्कम घेऊ लागते का नाही आपल्याला? हां, किती रुपये बरं? 10,000 का 1,00,000? कसं हो, एक एक झिरो वाढवाला तुम्ही. उद्या कंपनीचा हिशोब कसं ठेवणार आहो? झालं. तर टीप, नुसतं वाटपाची राशी मागवलाव का? कशा सहज मागितलात? हां, मग लिहा. मग कसरीसह भाग वाटपाची राशी मागविल्याबद्दल, किंवा कसरीवर भाग वाटपाची राशी मागविल्याबद्दल, किंवा 1 रुपये कसरीवर भाग वाटपाची राशी मागविल्याबद्दल. जी लिहायचे ती लिहा. कन्फ्यूज करणं आहेत. इथली एक भाषा सांगायला, तुम्ही जर समजा तिन्हीपैकी एक कुठल्या जरी लिहिला तरी चालते. सरळ सरळ लिहा, कसरीवर भाग वाटपाची राशी मागविल्याबद्दल. सहित लिहिलास का? जी आहे ती चलते, चलू दे, काय फरक पडत नाही. मागवलो ना, हे महत्वाचं आहे. मी कसं का मागू? हां, घरचे किराणा म्हणल्यावर कसं असते, आणलो महत्वाचं आहे. कोण आणलं त्याच्याशी घेणं देणं आहे का? नाही. झालं. किती नंबर बर? ला इथलं नंबर विचाराल तुम्ही. हां, आता 4 नंबर. चला तुमच्या इच्छेनुसार 4 नंबर. हां, आता मागवलो, मागितल्यानंतर कशाची नोंद होते बर? मिळाल्याची. मिळालं म्हटलं की बँक खाते नावे. आजच्या बच्चे आहेत, काय पण म्हणायचं नाही. बँक खाते नावे. खाली कशाचे मिळाले तर गट भाग वाटप खाते जमा. भाग वाटप खाते जमा. डिस्काउंट प्लस करून घेतो का मायनस करून घेतो रक्कम? मायनस करून ना. आपण टोटल 10 रुपयानं मागवायची होती, तर कसं आता 10,000 रुपये जर ही रक्कम काढलो तर ऍक्च्युअल किती मिळाले असतील आपल्याला? 90,000. दाखवा मग इथं 90,000. किंवा तिथंच्या चित्रविचित्रमध्ये बघायचं नसेल तर इथं पण बघू शकता. हो का, हे कसरीचं जर बाजूला काढलो तर किती यायच्यात आपल्याला ऍक्च्युअल? 90,000 रुपये. ओके, घ्या. भाग वाटपाची राशी मिळाल्याबद्दल, किंवा पण सांगू का? किंवा कसरीवर भाग वाटपाची राशी मिळाल्याबद्दल. दोन तीन ऑप्शन सांगण्याचं कारण म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळं ऑप्शन लिहू शकतं. ज्याला जी पटतं त्यानं ती लिहिल म्हणतो. झालं. हा, नेक्स्ट बोंबला. झालं का? एवढंच होतं का? अच्छा, चला आता काय? चला, टाळेबंद. ताळेबंदला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? आणि दुसरं आणखीन काय म्हणतात? ताळेबंदला लॉकडाऊन सुद्धा म्हणतात, माहिती आहे का? ताळेबंद म्हणजे लॉकडाऊन. हां, कोरोनात केलते का नाही ताळेबंद? लॉकडाऊन केलते का नाही? हां, त्याला शुद्ध मराठीत ताळेबंद असे म्हणतात. देता संपत्ती भाग भांडवल बँक. एवढंच लिहा अगोदर बरं का. एवढं लिहिलो का? हां, येऊ का? हां, कंपनीने एक रिस्क किती काढले? 10,000. अर्ज किती आलेत?
विक्रीस काढले 10,000, अर्ज पण किती आले तर 10,000, बरोबर आहे. वाटप किती केला 10,000, मग भांडवल कितीवर उभा करणार 10,000, मग इथं किती लिहायचे तर 10,000. किती रुपये प्रमाणे त्याची मूळ किंमत आहे ती सांगा. टोटल 15 रुपये. ओके, 15 रुपये प्रमाणे किती होते बघा बरं. 10,000 गुणिले 15 म्हणजे 1,50,000. ओके, लिहिलो. गुड. आता टॅली करायचे. प्रवेजी कुठं लिहित होतो बरं कालच्या क्वेश्चन मध्ये आपण, सांगा. मग कसर कुठे लिहायचे. गुड. हे बघा इथं कसर लिहा. भाग कसर, भाग शब्द वापरायचे. भाग मिल्का भाग कसर. तुझं कसर होईल कंसात. किती भागांवर कसर आहे बरं. टोटल 10,000 भागांवरच आहे ना. 10,000 किती रुपये प्रमाणे बरं 1 रुपये ना. 1 रुपयाने किती होईल बरं 10,000, बरोबर आहे. हे बघा ही इथली रक्कम घेतली. हो का 1 रुपये प्रमाणे किती भागांवरची 10,000 भागांवरची. आलं. आता टॅली कोणती बाजू जास्त ते सांगा बरं बच्चे मला. देता. हे बघा किती रुपये बरं 1,50,000. हे बघा इथे लक्ष द्या आजचे बच्चे. हे लिहिलो एवढंच लिहायचं. आता बँकेला अजून काही लिहिलो का नाही. आता बँकेला कसं येणार तर रक्कम बघा. आता कोणती बाजू जास्त येते एवढं तर लक्षात येते ना. कोणती आली देयताची 1,50,000. इकडं पण किती येईल 1,00,000. आता त्याच्यातून जी बाजू कमी आहे ती मायनस करायचं ना. म्हणजे देय संपत्तीची किती रुपये आहे बरं 10,000 मायनस केलो तर आता रक्कम किती बरं. मग ती 1,40,000 इथे लिहायचं. 1,40,000. 1,40,000. आता दोन्ही स्टाईल इक्वल आलं तर आपलं गणित आलं, नाही तर गणित चुकलं.